नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC विजाड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्र हो, आपण स्वस्त असाल, मस्त असाल आणि आपला जो काही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आहे तो पूर्ण ताकदीने चालू असेल ही मी अपेक्षा करतो. बघा मित्र, PYQ विश्लेषण ही सिरीज आपण सुरू केलेली आहे आणि या विश्लेषणाच्या माध्यमातून इकॉनॉमी हा जो काही घटक आहे आणि या घटकावर आलेले यापूर्वीचे जे काही क्वेश्चन्स आहेत आपण वन बाय वन काय करत आहे डिस्कस करत आहे. यापूर्वी आपण राष्ट्रीय उत्पन्न आणि दारिद्र्य या दोन घटकावरचे जे काही PYQ आहेत ते व्यवस्थितरित्या डिस्कस केलेले आहेत. तर या लेक्चरच्या माध्यमातून आपण आता नवीन टॉपिक जो की बेरोजगारी आपल्या सर्वांना माहीत आहे, आपल्या परीक्षेला सुद्धा हा टॉपिक आहे. बेरोजगारी या घटकावरील PYQ विश्लेषण आपण या लेक्चरच्या माध्यमातून करणार आहे. तर चला उशीर न करता लेक्चरला सुरुवात करूया. बघा मित्रो, पहिला प्रश्न काय, केन्स यांचा उत्पन्न व रोजगार विषयक सिद्धांतात असे गृहीत धरतो की, म्हणजे केन्स यांनी जो काही उत्पन्न आणि रोजगार विषयक सिद्धांत मांडला तो सिद्धांत काय गृहीत धरतो. तर बघा पर्याय काय, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 चा क्वेश्चन आहे आणि असे क्वेश्चन्स तुम्हाला कंबाईन मुख्य परीक्षेला सुद्धा दिसू शकतात कारण हा टॉपिक तुम्हाला मुख्य परीक्षेला आहे. बघा, वेतन आणि किमती स्थिर असतात, वेतन आणि किमती अस्थिर असतात, मजुरी आणि उपभोग स्थिर असतो, उत्पन्न आणि उपभोग स्थिर असतो. तर बघा या ठिकाणी सिद्धांत मांडलेला आहे. सिद्धांत मांडत असताना काही गृहीतक मानले जात असतात आणि गृहीत कुठलं मानलं जात गेलं होतं तर वेतन आणि किमती ह्या ज्या काय असतात स्थिर असतात असा कुठला सिद्धांत सांगतो, लॉर्ड केन्स यांचा सिद्धांत सांगतो. JM केन्स किंवा लॉर्ड केन्स त्यांना म्हणतात. त्यांनी द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी अशा पद्धतीचं एक 1936 ला एक पुस्तक लिहिलं होतं आणि अर्थशास्त्राला एक केन्सवादी अर्थशास्त्र असा डेव्हलपमेंटचा एक काय केला होता कालावधी त्यांचा होता. म्हणजेच अर्थशास्त्रावर छाप पाडण्याचं काम या अर्थतज्ञांनी केलं होतं आणि त्यांनीच मग एक उत्पन्न आणि रोजगार विषयक सिद्धांत सुद्धा मांडलेला होता. हा सिद्धांत तुम्हाला डिटेलमध्ये मेन साठी करायचा आहे. तर अशा रीतीने या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 आहे, हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा मित्र, फिलिप्स वक्र चलनवाढ आणि रिकामी जागा यांच्यातील व्यस्त संबंध दर्शवतो. फिलिप्स वक्र तुम्ही वाचला असेल, आपल्या परीक्षेला सुद्धा यापूर्वीच्या परीक्षेला सुद्धा आला होता. कंबाईन मुख्य परीक्षा 2023 ला फिलिप्स वक्रावर प्रश्न आलेला होता आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 ला सुद्धा फिलिप्स वक्रावर आपल्याला काय दिसत आहे, प्रश्न आलेला दिसत आहे. काय प्रश्न आहे, फिलिप्स वक्र हा चलनवाढ आणि बेरोजगारी पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे. बेरोजगारी यांचा जो संबंध आहे तो व्यस्त संबंध दर्शवतो. म्हणजेच काय तर चलनवाढ झाली असेल तर बेरोजगारी कमी होते आणि चलन घट झाली असेल तर बेरोजगारी वाढते. मग तुम्हाला जर बेरोजगारी कमी करायची असेल तर काय करावी लागेल, चलनवाढ स्वीकारावी लागेल. अशा प्रकारचं तत्व किंवा अशा प्रकारचा सिद्धांत फिलिप्स या अर्थतज्ञांनी मांडलेला आहे. बघा, कन्सेप्च्युअल काही क्वेश्चन्स आहेत जे प्रीला येणं अपेक्षित नाही परंतु मेन्सला मात्र नक्की येणार आहेत. म्हणून आपण सर्वच क्वेश्चन डिस्कस करत आहेत. त्याच्यामुळे नेमकं काय चालू आहे हे लक्षात घ्यायचंय. प्री आणि मेन्स या दोन्हीला कन्सिडर करून ही जी काही PYQ विश्लेषण सिरीज आहे आपण घेत आहे. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते बेरोजगारी, चलनवाढ आणि बेरोजगारी यांच्यामधला जो संबंध आहे तो फिलिप्स यांना काय दिसलेला आहे, व्यस्त संबंध दिसलेला आहे आणि तो अल्पकालासाठी दिसलेला आहे. अल्पकाल किंवा शॉर्ट टर्म त्याला म्हणतो आपण, अशा पद्धतीने आहे. अल्प कालखंडामध्ये चलनवाढ आणि बेरोजगारी यांच्यामधला संबंध व्यस्त असतो. चलनवाढ झाली तर बेरोजगारी कमी होते आणि चलन घट झाली तर बेरोजगारी वाढते असा त्याचा अर्थ आहे. हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, खालील विधाने विचारात घ्या. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 चा क्वेश्चन आहे. बघा, आकडेवारीवर क्वेश्चन आहे. जुलै 2020 ते जून 2021 मध्ये राजस्थानचा नागरी बेरोजगारीचा जो दर आहे तो देशात सर्वाधिक होता आणि दुसरा आहे जुलै 2020 ते जून 2021 मध्ये सिक्कीमचा नागरी बेरोजगारीचा दर देशात सर्वात कमी होता. तर या स्टेटमेंट मधलं ब स्टेटमेंट बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, कालावधी दिलेला आहे, त्याच्यानंतर आपल्याला स्टेट दिलेला आहे. कुठल्या स्टेट मध्ये कशाचा, नागरी बेरोजगारीचा दर, म्हणजेच तुम्हाला शहरी बेरोजगारी आणि ग्रामीण बेरोजगारी त्यासोबतच कुठली ग्रामीण बेरोजगारी कुठल्या राज्यामध्ये कमी अधिक आहे आणि शहरी बेरोजगारी कुठल्या राज्यामध्ये कमी अधिक आहे
हे सुद्धा आपल्याला बघायचं। त्यासोबतच स्त्री आणि पुरुषांमधली बेरोजगारीचा जो दर आहे तो सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे। आताच आपण बघितलं आहे पिरियडिक जे काय लेबर फोर्स सर्वे जो आलेला आहे 2024 चा, तर हा पिरियडिक लेबर फोर्स सर्वे जो 2024 चा आला याच्यामधली आकडेवारी व्यवस्थित करून घ्या। यामध्ये ग्रामीण, शहरी, स्त्री, पुरुष आणि स्टेट हे आकडेवारी व्यवस्थित करून द्यायची। यावर तुम्हाला क्वेश्चन्स आलेला दिसू शकतो। या पद्धतीने कालावधी आला तरी घाबरायचं नाही, कारण तो जो PLFS जो काही सर्वे आहे तो कधी आला त्याच्यावर डिपेंड करता। आता अलीकडे महिना 2 महिन्यापूर्वी एक सर्वे आलेला आहे 2024 म्हणजे 23-24 कालावधीमधला तो सर्वे आहे। तर या सर्वेनुसार जो बेरोजगारीचा दर होता तो 3.1%। देशामध्ये किती आहे बेरोजगारीचा दर? 3.1% आहे। आणि बेरोजगारीचा दर कसा काढला जातो? तर अर्थव्यवस्थेमधील एकूण श्रमशक्ती आणि त्या श्रमशक्तीमधील बेरोजगार लोकांची संख्या याचं जे गुणोत्तर असतं, याचं जे प्रमाण असतं त्याला म्हणतात बेरोजगारीचा दर। ही कन्सेप्ट सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायची। परत एकदा सांगतो, अर्थव्यवस्थेतील एकूण श्रमशक्ती आणि त्या श्रमशक्तीमधील जे लोक बेरोजगार आहेत किंवा बेरोजगार व्यक्तींची संख्या, म्हणजेच काय तर अर्थव्यवस्थेतील बेरोजगार व्यक्तींची संख्या आणि अर्थव्यवस्थेतील एकूण श्रमशक्ती याचं जे गुणोत्तर असतं, याचं जे प्रमाण असतं याला म्हणतात बेरोजगारीचा दर। हे परीक्षेच्या दृष्टीने कन्सेप्ट सुद्धा लक्षात ठेवायची आहे। चला पुढचा प्रश्न घेऊया मित्रो। खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बरोबर विधान विचारलेलं आहे। भगवती समितीच्या अहवालानुसार बघा 1973 हे वर्ष लक्षात ठेवायचं। कुठली समिती आहे? भगवती समिती आहे। म्हणजे बेरोजगारीचा अभ्यास करण्यासाठी भारत सरकारने कोणती समिती स्थापन केली असा जर तुम्हाला प्रश्न आला तर ते लक्षात ठेवायचं भगवती समिती। तर बघा भगवती समितीच्या अहवालानुसार 1973 मध्ये सरकारने देशातील बेकारी दूर करण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केलेली आहे। बेरोजगारीचा अभ्यास करणे आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवणे याच्यासाठी 1973 ला काय भगवती समिती स्थापन करण्यात आली होती। त्या समितीने ज्या काही उपाययोजना सांगितल्या त्या उपाययोजना सरकारने स्वीकारल्या आणि त्याची अंमलबजावणी केलेली आहे। तर पहिलं स्टेटमेंट काय आहे? बरोबर। देशातील बेकारी कमी करण्यासाठी क्षेत्र विकास योजना, मागच्या परीक्षेला पूर्व परीक्षेला जर बघितलं तुम्ही तर विशेष क्षेत्र विकास योजना विचारलं होतं। या ठिकाणी क्षेत्र विकास योजना असा शब्द आलेला आहे। तर कशासाठी? बेकारी कमी करण्यासाठी क्षेत्र विकास योजना राबवलेली आहे। हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे। आणि बेकारी कमी करण्यासाठी लहान शेतकरी विकास संस्था SFDA ही काय केली होती? योजना सुरू केली होती। ही योजना सुद्धा शासनाने सुरू केली। लहान शेतकरी विकास संस्था, लहान शेतकऱ्याचा विकास करणे, लहान किंवा त्याला लघु आणि सीमांत शेतकरी म्हणतो। आणि यांच्याकडे जमीन ही खूप कमी असते आणि मग जमीन कमी असल्यामुळे स्वतःची जमीन करत करत ते काय करत असतात? दुसऱ्याच्या शेतावर सुद्धा काम करत असतात। म्हणून हे लहान आणि सीमांत शेतकरी असतात। आणि मग यांचा विकास घडून आणला तर नक्कीच यांना काय मिळेल? रोजगाराच्या संधी यांच्या वाढतील किंवा रोजगार मिळेल। त्यामुळे हा कार्यक्रम आणला होता। तर हे तिन्ही स्टेटमेंट परीक्षेच्या दृष्टीने लक्षात आहेत। लक्षात मेन काय लक्षात ठेवायचं? भगवती समिती 1973 हा फॅक्ट मात्र परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचा। तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? सर्वच बरोबर आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं काय आहे? अचूक उत्तर आहे। चला पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न काय? खालील विधाने विचारात घ्या। संयुक्त गट व मुख्य परीक्षा 2024 चा प्रश्न आहे बघा। वाढ सर्वसमावेशक असते जेव्हा ती रोजगार निर्माण करते। सर्वसमावेशक वाढ किंवा वृद्धी ज्याला म्हणतो आपण, जी काही इन्क्लुझिव्ह ग्रोथ असा जो काही किंवा 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आणि 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण काय केलं होतं? सर्वसमावेशकतेवर भर दिलेला आहे। म्हणजेच काय तर वाढ जर सर्वसमावेशक असेल तर त्यालाच काय म्हणतो आपण? रोजगार निर्माण करणारी असते। साहजिक आहे, सर्वसमावेशक असेल तर सर्व क्षेत्राचा आणि सर्व आर्थिक घटकाला सामावून घेणारी जर वाढ असेल तर नक्कीच सर्व आर्थिक घटकांना काय मिळेल? रोजगार मिळेल। म्हणजेच काय तर रोजगार निर्माण करणारी असते, जॉबलेस नसते। 1990च्या दशकामध्ये जॉबलेस वृद्धी झाली आणि त्याच्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढली होती। परंतु जर वाढ सर्वसमावेशक, त्यालाच सर्वसमावेशक म्हणायचे की ज्या वृद्धीमुळे, ज्या वाढीमुळे अर्थव्यवस्थेमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत। आलं का लक्षात? ही बाब लक्षात ठेवा। म्हणजे पहिलं स्टेटमेंट काय आहे? बरोबर आहे। दुसरं आहे नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण, आताच बघितलं आपण। पिरियडिक त्याला काय म्हणतात? पिरियडिक लेबर फोर्स सर्वे, PLFS लक्षात ठेवायचं। पिरियडिक
लेबर फोर्स सर्वे असा जो दरवर्षी येत असतो आणि हा कधीपासून सुरू झालेला आहे, दरवर्षी आकडे पब्लिश करायला 2017 पासून सुरुवात झाली. हे वर्ष सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. दुसरं स्टेटमेंट काय, नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण असे दर्शवते की सप्टेंबर 2021 व सप्टेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी शहरी बेरोजगारीचा दर हा 7.2% 9.8% वाढला आहे. तर 2017 पासून अलीकडे 2024 पर्यंत जर तुम्ही बेरोजगारीच्या दराची जर प्रवृत्ती बघितली तर शहरी बेरोजगारीचा जो दर आहे तो कमी कमी होत गेलेला दिसून येत आहे. म्हणून या ठिकाणी 7.2% 9.8% अशापर्यंत वाढला म्हटलेला आहे. वाढलेला नाही तर शहरी बेरोजगारीचा दर हा मागच्या 3-4 वर्षापासून जर बघितलं तुम्ही तर तो घटत आहे. हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यासोबत येणाऱ्या परीक्षेला काय विचारू शकतात ते सुद्धा लक्षात घ्यायचं की मागच्या 3 वर्षाचा जर डाटा बघितला आपण तर बेरोजगारीचा जो दर आहे तो शहरी भागामध्ये काय झालेला आहे, कमी झालेला आहे. त्यासोबत ग्रामीण भागामध्ये सुद्धा कमी झालेला आहे. तर अशा रीतीने या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते काय विचारलं, योग्य विधान विचारलं. तर विधान काय आहे, पर्याय क्रमांक 1 हे विधान काय आहे, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 अयोग्य आहे, ब मात्र चुकलेलं आहे. पिरियडिक लेबर फोर्स सर्वे हा 2017 पासून सुरू झाले, 17-18 पासून. त्यापूर्वी मात्र NSSO काय करत होतं, दर 5 किंवा 7 वर्षाला आकडेवारी प्रसिद्ध करत होते आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या बेरोजगारीच्या संकल्पना सुद्धा वापरल्या जात होत्या. पुढे बघूया फिलिप्स कर्व. पुन्हा एकदा फिलिप्स कर्वावर प्रश्न आलेला आहे. फिलिप्स वक्र हा कशासाठी उपयुक्त आहे, कशासाठी? आताच आपण बघितलं बेरोजगारी आणि चलनवाढ याचा अभ्यास फिलिप्स वक्राच्या माध्यमातून केला जातो. चलनवाढ आणि बेरोजगारी यांचा व्यस्त संबंध आहे असं फिलिप्स यांनी दाखवून दिलं. पण ते कुठल्या कालावधीसाठी, अल्प कालावधीसाठी किंवा अल्पकालीन काळासाठीच फिलिप्स वक्र हा लागू होतो. मग अल्प कालखंड म्हणजे किती, तर साधारणतः 1 ते 2 वर्षापर्यंतचा अर्थव्यवस्थेतला जो काही कालावधी असतो त्याला अल्प कालखंड म्हणतो. परंतु आपण 5, 7, 10 वर्षापर्यंत जर बघितलं तर मग मात्र फिलिप्स यांना जे काही अनुभवजन्य पुरावे किंवा अनुभवजन्य प्रवृत्ती अर्थव्यवस्थेमध्ये दिसून आली ती दीर्घकाळामध्ये दिसून येत नाही. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. मग बेरोजगारी आणि भाववाढ अतिरेकाचा अल्पकालीन बदलाचे विश्लेषण म्हणजे बेरोजगारी आणि भाववाढ यामध्ये जो काही बदल होतो त्याचं अल्पकालीन विश्लेषण हे फिलिप्स कर्वानी किंवा फिलिप्स वक्रांनी केलेलं आहे असं लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, भारतात कोणत्या प्रकारची बेरोजगारी आढळते? बेरोजगारीचे प्रकार आपल्याला माहित पाहिजे. ग्रामीण भागामध्ये विशेषतः हंगामी आणि छुपी बेरोजगारी आढळते. शहरी भागामध्ये गेलं तर तुम्हाला खुली बेरोजगारी आहे, शैक्षणिक बेरोजगारी आहे. त्याच्यानंतर एकूणच अर्थव्यवस्थेचा विचार केला तर संरचनात्मक बेरोजगारी आहे. त्याच्यानंतर चक्रीय बेरोजगारी असते. त्याच्यानंतर तांत्रिक बेरोजगारी असते, घर्षणात्मक बेरोजगारी असते आणि काही प्रासंगिक बेरोजगारी सुद्धा असते. असे वेगवेगळ्या कमी प्रतीची, न्यून बेरोजगारी असे वेगवेगळे बेरोजगारीचे प्रकार आहेत. आपल्याला जे प्रकार सोपे आहेत सर्वांना माहीतच आहे. फक्त परीक्षेच्या दृष्टीने काय काय विचारलं ते लक्षात. बघा, भारतात कोणत्या प्रकारची बेरोजगारी? छुपी बेरोजगारी ग्रामीण भागामध्ये आहे. संरचनात्मक बेरोजगारी अविकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये संरचनात्मक बेरोजगारी ही असते म्हणजे असतेच. कारण अर्थव्यवस्थेची संरचना ही परिपूर्ण नसते आणि अर्थव्यवस्थेची संरचना परिपूर्ण नसल्यामुळे उत्पादन हे पूर्ण रोजगार पातळीला निर्माण होत नसते आणि अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारी दिसून येते. हे सुद्धा मुद्दा लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर हंगामी बेरोजगारी. हंगामानुसार बऱ्याच वेळा बरेच व्यवसाय चालत असतात. ग्रामीण भागामध्ये शेती व्यवसाय हंगामी व्यवसाय किंवा आपण आईस्क्रीमचा व्यवसाय बघितला असेल किंवा अनेक असे काही व्यवसाय असतात की ते हंगामानुसार काय असते, तेजी मंदी येत असते किंवा हंगामानुसारच ते चालत असतात. मग हंगामी बेरोजगारी, हंगाम संपला लोकांना बेरोजगार राहावं लागतं, हंगामाला लोकांना रोजगार मिळतो. त्याच्यानंतर शिक्षित बेरोजगारी, शिकून सुद्धा जे काही आपण कौशल्य आत्मसात केले आणि सुशिक्षित लोकांना शिक्षण प्राप्त केल्यानंतरही रोजगार प्राप्त होत नसेल त्याला काय म्हणायचं, शिक्षित बेरोजगारी. शिक्षित बेरोजगारीचे कारण काय असू शकतात? अनुचित प्रकारचे तंत्रज्ञान असेल किंवा अनुचित प्रकारची शिक्षण व्यवस्था असेल किंवा अर्थव्यवस्थेमध्ये जे कौशल्य पाहिजे ते कौशल्य शिक्षण व्यवस्थेमधून शिकवल्या जात नसतील किंवा ते जे कौशल्य शिकवल्या जातात ते कालबाह्य झाले असतील. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये काय होते, शैक्षणिक किंवा शिक्षित बेरोजगारी निर्माण होत असते. मग भारतात कोणत्या प्रकारची बेरोजगारी आढळते? तर ह्या सर्व प्रकारच्या बेरोजगारी भारतात आढळतात. चला पुढचा प्रश्न बघूया. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या 2018
च्या अहवालानुसार भारतामध्ये जगातील रिकामी जागा टक्के बेरोजगार लोकसंख्या आहे. म्हणजे एकूण जगाच्या बेरोजगार लोकसंख्या भारतात किती आहे असा तो प्रश्न आहे. आकडेवारी कधीची आहे? 2018ची. कधी विचारली? 2023ला. म्हणजे ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन या ऑर्गनायझेशनच्या निगडीत जे काही रिपोर्ट असतील, जे काही करंट मधला डाटा असेल तो आपण नोट डाऊन करायचा आहे. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 9.49% एवढे बेरोजगार लोक हे जगाच्या तुलनेमध्ये भारतामध्ये राहतात. हे आता फॅक्ट्स आहे, याच्यामध्ये एक्सप्लेनेशन नाही. ILO चे नवीन काही अलीकडे रिपोर्ट आले असतील ते सुद्धा आपण वाचून घ्यायचे आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. 2011-12 मध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार, नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगार यांचा काय हिस्सा होता? हा प्रश्न कुठे आला होता? पूर्व परीक्षा 2023, कंबाईन पूर्व परीक्षा 2023 ला आला होता. हा प्रश्न जवळपास सगळ्यांनाच माहित असेल. तर एकच लक्षात ठेवायचं की जेव्हा श्रमशक्तीचा विचार करता तेव्हा स्वयंरोजगाराचं प्रमाण हे जास्त असतं. नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगार असतो तो तुलनेनं कमी असतो. पण सर्वात कमी काय असेल? नियमित रोजगार. का? तर नियमित रोजगार हा अर्थव्यवस्थेमध्ये सर्वच उद्योगधंदे, सर्वच व्यवसाय पुरवत नाहीत. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगधंदे असतील आणि खाजगी क्षेत्रातल्या मोठ्या मोठ्या कंपन्या असतील, हेच जे काही क्षेत्र असते किंवा संघटित क्षेत्र असते, या संघटित क्षेत्रामध्येच तुम्हाला नियमित रोजगार प्राप्त होऊ शकतो. अन्यथा अर्थव्यवस्थेमध्ये पूर्णपणे नियमित रोजगार मिळत नाही. मग नियमित रोजगाराचं प्रमाण हे कमी असतं. तुलनेनं प्रासंगिक रोजगार आणि स्वयंरोजगाराचं जे प्रमाण आहे ते जास्त असतं. आता टक्केवारी एवढी डिटेल आपण रिपोर्ट कधी वाचत नाही किंवा करंटमध्ये अशी आकडेवारी उपलब्ध सुद्धा होत नाही. परंतु लॉजिक आपण डेव्हलप करायचं आहे. पर्याय क्रमांक काय आहे? 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. स्वयंरोजगारीत लोकांचं प्रमाण 52% आहे, नियमित रोजगारांचं 18% आणि प्रासंगिक रोजगाराचं 30% आहे. तर हे पर्सेंटेज कमी जास्त होऊ शकतं, पण एवढं लक्षात ठेवायचं की स्वयंरोजगारीत लोक जास्त आहेत, त्याच्यानंतर प्रासंगिक रोजगार जास्त आहे आणि त्याच्यानंतर मग नियमित रोजगार, अशा पद्धतीने लक्षात ठेवा. आणि एकूण श्रमशक्तीमध्ये कशाचा समावेश होतो ते सुद्धा लक्षात ठेवा. श्रमशक्ती कशाला म्हणायचं? लेबर फोर्स म्हणतो आपण. वर्किंग पॉप्युलेशन ग्रुप असं सुद्धा म्हटलं जातं आणि लेबर फोर्स सुद्धा म्हटलं जातं. वर्किंग पॉप्युलेशन ग्रुप म्हणजे काय? तर लोकसंख्येमधील असा ग्रुप की जो काम करण्याच्या वयोगटामधला आहे. म्हणजे 15 ते 59 किंवा 15 ते 64 अशा पद्धतीने या वयोगटामधील जे लोक असतील त्यांना वर्किंग पॉप्युलेशन ग्रुप म्हणतात. परंतु त्या वर्किंग पॉप्युलेशन ग्रुप मधील जे लोक काम करण्यासाठी कार्यक्षम असतात किंवा काम करू शकतात, म्हणजेच काय तर 15 ते 59 या वयोगटातील जर काही लोक शिक्षण घेत असतील, काही स्त्रिया ह्या घरकाम करत असतील, काही लोक हे दिव्यांग असतील किंवा काही लोक हे पेन्शन धारक असतील, तर यांना आपल्याला वगळावं लागतं. आणि वगळल्यानंतर जी लोक काम करू शकतात किंवा काम करण्यासाठी सक्षम असतात त्याला म्हणायचं श्रमशक्ती. म्हणजे श्रमशक्ती आणि वर्किंग पॉप्युलेशन ग्रुप ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आणि श्रमशक्तीमध्ये काम करण्याची क्षमता असणाऱ्या लोकांचा समावेश होतो. मग ते काम करणारे, क्षमता असणारे लोक एकतर रोजगारात असू शकतात किंवा बेरोजगार सुद्धा असू शकतात. या अनुषंगाने सुद्धा आयोगाने काय केलेलं आहे? प्रश्न विचारलेला आहे. तर एकूण श्रमशक्ती किंवा लेबर फोर्स ही संकल्पना व्यवस्थित समजून घ्यायची. यावर प्रश्न आला तर चुकला नाही पाहिजे, कन्फ्युजन होऊ शकतं, त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे. या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. पुढचं, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ग्रामीण भागात उघड बेकारी जास्त आहे. खुली बेरोजगारी ग्रामीण आणि शहरी किंवा संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये दिसत असते. खुली बेरोजगारी, जी बेरोजगारी आपल्याला दिसते ती पूर्णपणे खुली असते. म्हणून उघड बेकारी जर म्हटलं ग्रामीण भागामध्ये आहे. प्रचंड बेकारी शेती क्षेत्रामध्ये जास्त आढळते. तर साहजिकच शेती क्षेत्रामध्ये आपल्याला काय होते? प्रचंड बेरोजगारी किंवा छुपी बेरोजगारी अशा पद्धतीने तिला नाव आहे. छुपी बेरोजगारी किंवा प्रचंड बेरोजगारी म्हणतात. म्हणजेच काय? आवश्यकतेपेक्षा जास्त लोक एखाद्या आर्थिक क्रियेमध्ये गुंतलेले असतील. जिथे 10 लोकांचं काम आहे तिथे 15 लोक गुंतलेले आहेत. मग वरचे 5 लोक जे आहेत ते ऍक्च्युअल आपल्याला दिसतात रोजगारामध्ये आहेत, परंतु ते काम कमी जरी केले किंवा ते त्या आर्थिक क्रियेमध्ये लागले तरी त्या आर्थिक क्रियेमधून जो काही उत्पादनाचा पार्ट आहे किंवा उत्पादन आहे, उत्पादनावर विशेष असा काही फरक पडत. कृषी क्षेत्रामध्ये विशेषतः अशा पद्धतीची जी काही बेरोजगारी आहे ती आपल्याला आढळून येत असते. कारण कृषी क्षेत्र हे मर्यादित असतं, परंतु त्या मर्यादित क्षेत्रामध्ये मर्यादेपेक्षा जास्त लोक रोजगारात लागलेले असतात.
परंतु त्यामुळे शेतीच्या उत्पन्नामध्ये विशेष अशी भर पडत नसते. तर त्यांना आपण काय म्हणतो, प्रच्छन्न बेरोजगारी किंवा छुपी बेरोजगारी असं म्हणत असतो. छुप्या बेरोजगारीमध्ये किंवा प्रच्छन्न बेरोजगारीमध्ये जी काही श्रम असतो, श्रमाची उत्पादकता, श्रमाची सीमांत उत्पादकता लक्षात ठेवायची. सीमांत उत्पादकता काय असते, झिरो असते. कारण त्यांनी त्या उत्पादना प्रक्रियेत भाग घेतला किंवा नाही घेतला तरी उत्पादनावर काही परिणाम होणारा नसतो. म्हणून हे एक विधान लक्षात ठेवायचं. सीमांत उत्पादकता ही श्रमाची काय असते, शून्य असते. कशामध्ये, प्रच्छन्न किंवा छुप्या बेरोजगारीमध्ये. ठीक आहे, पुढे जाऊया. या प्रश्नाचं उत्तर दोन्ही विधान बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. NSSO. NSSO सगळ्यांना माहिती आहे. NSSO कधी स्थापना झाली, 1950 ला. पुनर्रचना कधी झाली, 1971 ला. 2019 ला काय झालं, NSO नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस मध्ये NSO काय करण्यात आलेला आहे, विलीन करण्यात आले. 2019, 1971 आणि त्यापूर्वी 1950 असे वर्ष सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. या अनुषंगाने प्रश्न आला तरी आपल्याला माहित असावा, या पद्धतीने आपण हे डिस्कशन करत आहोत. बघा, NSO नुसार काय म्हणतात, बेरोजगारीच्या 3 संकल्पना आहेत. वनसेवा मुख्य परीक्षा 2022 चा प्रश्न आहे. 3 संकल्पना आहेत. कशाच्या, बेरोजगारीच्या. कुठल्या कुठल्या 3 संकल्पना आहेत, इथं पर्यायामध्ये 4 दिल्या, तर याच्यापैकी एक नाही. मग कुठली आहे, नेहमीची बेरोजगारी स्थिती, US युज्युअल स्टेटस. त्याच्यानंतर आहे चालू आठवड्याची बेरोजगारी स्थिती, करंट विकली स्टेटस. आणि आजच्या दिवसाची बेरोजगारी स्थिती, करंट डेली स्टेटस. अशा पद्धतीने सलग 180 दिवस बेरोजगारीची स्थिती. तर ही संकल्पना NSSO ची नाही. ह्या 3च संकल्पना आहेत. तर हे लक्षात ठेवायचं. US म्हणजे युज्युअल स्टेटस, सामान्य स्थिती. सामान्य स्थितीमध्ये बी काय आहे, US प्रिन्सिपल आणि US सबसिडियरी. प्रिन्सिपल म्हणजे प्रमुख आर्थिक क्रियामधील रोजगार बेरोजगाराचे मोजमाप केल्या जातं. आणि US म्हणजे युज्युअल स्टेटस, सबसिडियरी म्हणजे दुय्यम, असं लक्षात ठेवायचं. किंवा या ठिकाणी त्यानं काय केलं, USP आणि परत S किंवा USPP असं लक्षात ठेवायचं. आता हे इतकं डिटेल मध्ये दोन्ही वेगवेगळेच लक्षात ठेवा तुम्ही. USP म्हणजे युज्युअल स्टेटस प्रिन्सिपल आणि USS म्हणजे युज्युअल स्टेटस सबसिडियरी म्हणजे दुय्यम आर्थिक क्रिया. आणि P म्हणजे प्रिन्सिपल म्हणजेच काय, प्रमुख आर्थिक क्रिया. या ठिकाणी काय लक्षात घेतलं जातं, किती दिवसाचा कालावधी, या ठिकाणी 365 दिवस किंवा पूर्ण वर्षाचा कालावधी लक्षात घेतला जातो. आणि पूर्ण वर्षभरामध्ये एखादा श्रम हा जास्तीत जास्त कुठल्या आर्थिक क्रियेमध्ये काम करत आहे किंवा लागलेला आहे त्याच्यासाठी वापरला जातो USP म्हणजेच युज्युअल स्टेटस प्रिन्सिपल. आणि तो जर ती प्रमुख आर्थिक क्रियेमध्ये काम करत असताना वर्षभरामध्ये ती आर्थिक क्रिया सोडून इतर आर्थिक क्रियामध्ये 2 महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी काम करत असेल तर त्याला म्हणायचं दुय्यम आर्थिक क्रिया. आणि त्याच्या आधारे सुद्धा बेरोजगार आणि रोजगाराची काय केली जाते, आकडेवारी गोळा केली जात असते. म्हणून US म्हणजे या ठिकाणी काय वापरलं, युज्युअल स्टेटस प्रिन्सिपल, युज्युअल स्टेटस सबसिडियरी, हे 2 लक्षात ठेवायचे. नंतर आहे करंट विकली स्टेटस. करंट विकली स्टेटस म्हणजे 7 दिवसाचा आठवडा असतो. 7 दिवसामध्ये जेव्हा सर्वेक्षण केले जातं त्या 7 दिवसामध्ये प्रत्येक दिवसाचा विचार केला असता या 7ही दिवसामध्ये त्याला एखाद्या श्रमाला जर 1 तास किंवा त्यापेक्षा कमी रोजगार मिळत असेल तर तो करंट विकली स्टेटस नुसार काय असतो, बेरोजगार असतो. आणि डेली म्हणजे आठवड्याचे 7 दिवस आणि 7 दिवस प्रत्येक दिवस हा स्वतंत्र दिवस मानायचा. आणि त्यानुसार तुम्ही करंट डेली स्टेटसचा जर विचार केला त्याच्यामध्ये सुद्धा 1 तासापेक्षा कमी कालावधीसाठी जर तुम्हाला रोजगार प्राप्त होत असेल तर तो डेली स्टेटस नुसार सुद्धा बेरोजगार आहे. तर ह्या वेगवेगळ्या संकल्पना कशासाठी असतात, दीर्घकालीन बेरोजगारी मोजायची असेल तर तुम्हाला पूर्ण वर्षाचा कालावधी विचारात घ्यायचा. परंतु अल्पकालीन बेरोजगारी असेल, हंगामी बेरोजगारी असेल, तात्पुरती बेरोजगारी असेल तर याचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला करंट विकली स्टेटस आणि करंट डेली स्टेटस या 2 संकल्पनाचा वापर कोण करत असतं, NSSO करत असते. त्या संकल्पना थोड्याशा लक्षात ठेवायची. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 1, 2, 3 ही या प्रश्नाचं उत्तर आहे. 1, 2, 3 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. भारतीय अर्थव्यवस्थेत छुप्या बेरोजगारीचा प्रश्न हा प्रामुख्याने. छुपी बेरोजगारी आताच बघितला, प्रच्छन्न बेरोजगारी किंवा छुपी बेरोजगारी. मग छुपी बेरोजगारी ग्रामीण भागामध्ये आहे, शेती क्षेत्रामध्ये आहे, श्रमाची सीमांत उत्पादकता 0 असते,
बरोबर, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहे. परंतु ती का निर्माण होते हे जर म्हटलं तर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर काय आहे, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आढळतो. कुठली छुपी बेरोजगारी ही ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. शहरी भागात मोठ्या प्रमाणात, शहरी भागामध्ये छुपी बेरोजगारी आढळत नाही. औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नाही. औद्योगिक क्षेत्रात आढळते का कृषी क्षेत्रात? शहरी काम करणाऱ्या महिलांमध्ये तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं काय आहे अचूक उत्तर. छुपी बेरोजगारी ही ग्रामीण भागामध्ये आणि शेती क्षेत्रामध्ये आढळते. कशामुळे आढळते तर शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. खूप मोठी गर्दी त्या ठिकाणी झालेली आहे आणि लेबर काय करतो किंवा श्रम काय करतो, शेती किंवा शेती संलग्न व्यवसायामध्ये काम करत असतो. म्हणून शेतीवर मोठ्या प्रमाणात काय आहे या रोजगारा म्हणजे या बेरोजगार लोकांचा काय आहे मोठा भार पडत असतो. किंवा लोकसंख्येतील मोठा कार्यकारी गट किंवा श्रमशक्तीमधील मोठा गट हा शेती क्षेत्रामध्ये काम करतो. पण त्या तुलनेमध्ये शेती क्षेत्र मात्र मर्यादित आहे. उत्पादकता सुद्धा त्याची मर्यादित आहे. म्हणून तिथे आवश्यकतेपेक्षा जास्त लोक काम करतात हे लक्षात ठेवायचं. म्हणून त्या ठिकाणी प्रचंड बेरोजगारी दिसते किंवा छुपी बेरोजगारी दिसते असं आपण लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. भारतात कोणत्या प्रकारची बेरोजगारी, चक्रीय बेरोजगारी सोडली तर बाकीच्या सगळ्या बेरोजगाऱ्या भारतामध्ये आढळून येतात. मग छुपी बेरोजगारी आहे, हंगामी बेरोजगारी आहे, शैक्षणिक बेकारी आहे आणि रचनात्मक बेकारी, या सगळ्या बेकारी काय आहेत भारतामध्ये आहेत. तर वरील पैकी सर्व या प्रश्नाचं उत्तर आहे. सोपा क्वेश्चन आहे. बेरोजगारीचे प्रकार आणि भारतात कुठल्या कुठल्या आढळतात. चक्रीय बेरोजगारी ही विकसित अर्थव्यवस्थेचं किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं काय लक्षण आहे. मग चक्रीय बेरोजगारी वगळता बाकीच्या सर्व बेरोजगाऱ्या किंवा बेकारी हे कुठं आढळतात, भारतामध्ये आढळतात, एवढं लक्षात ठेवायचं. बघा, सी रंगराजन, सीमा आणि विबिश यांच्या मते ग्रामीण महिलांच्या श्रमशक्तीचा सहभाग दर रिकामी जागामुळे घसरला आहे. मुळात आपल्याला श्रमशक्ती सहभागिता दर काय असतो म्हणजेच लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट काय असतो हे आपल्याला माहित पाहिजे. आणि मग महिलांचा श्रमशक्ती सहभागिता दर का घटला हे या 3 लोकांनी काढलेलं आहे. आणि कशात आलेलं आहे, एसटीएमएस चा क्वेश्चन आहे, एकदम डिटेल क्वेश्चन आहे. पण हा क्वेश्चन करणं गरजेचं आहे, रिपीट जर होऊ शकतो. तर याचं जे उत्तर आहे ते सर्वात महत्वाचं शिक्षणाचा परिणाम आणि उत्पन्नाचा परिणाम हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. शिक्षणाचा परिणाम म्हणजे आता सर्वात अगोदर आपण लिहू श्रमशक्ती सहभागिता दर म्हणजे काय. तर एकूण श्रमशक्ती तुम्हाला सांगितलं की अर्थव्यवस्थेमध्ये जी काही लोकसंख्या किंवा समाजामध्ये देशामध्ये जी लोकसंख्या असते, लोकसंख्येमध्ये काय असतो, एक वर्किंग पॉप्युलेशन ग्रुप असतो. वर्किंग पॉप्युलेशन ग्रुप म्हणजे 15 ते 59, काही पुस्तकामध्ये दिलं, काही पुस्तकामध्ये 15 ते 64 दिलं. तर 15 ते 59 किंवा 15 ते 64 या वयोगटामधील जी लोकसंख्या असते त्याला म्हणायचं वर्किंग पॉप्युलेशन ग्रुप म्हणायचं, वर्किंग पॉप्युलेशन ग्रुप. पण त्याच्या पुढचे आणि त्याच्या खालचे जे लोक असतात त्यांना म्हणायचं डिपेंडंट लोकसंख्या. डिपेंडंट म्हणजे 15च्या खालची जे लोकसंख्या असतात ते बालक असतात आणि ते काय असतात त्यांच्या त्या आई वडिलांवर काय असतं डिपेंड असतात. वरती जर गेलो आपण 60च्या वरी किंवा 64च्या वर गेलो तर सगळे ज्येष्ठ नागरिक असतात. तर हे सुद्धा आता काम करू शकत नाहीत. मग ही डिपेंडंट लोकसंख्या असते. मग लोकसंख्येमधील डिपेंडंट लोकसंख्या जर बाजूला काढली तर आपल्याला लोकसंख्येमधील वर्किंग पॉप्युलेशन ग्रुप मिळतो. परंतु वर्किंग पॉप्युलेशन ग्रुप मधील असे सगळेच लोक काम करतात का, नाही. तर कुठले कुठले शिक्षण घेणारे असतील, स्त्रिया असतील, घरकाम करणाऱ्या, काही दिव्यांग लोक असतील किंवा काही पेन्शनर लोक असतील, या लोकांना त्यामधून वगळावं लागतं. मग वर्किंग पॉप्युलेशन ग्रुप मधून या लोकांना जर वगळलं तर उरलेली जे लोक असतात ती असते श्रमशक्ती. मग एकूण श्रमशक्तीचं एकूण लोकसंख्येशी जे प्रमाण असतं त्याला म्हणायचं श्रमशक्ती सहभागिता दर. बऱ्याच वेळा आपण जर बघितलं तर याचं पर्सेंटेज सुद्धा काढलेलं जातं. म्हणजेच काय तर एकूण श्रमशक्ती, एकूण श्रम शक्ती, त्याच्यानंतर भागीला काय करायचं आपण एकूण लोकसंख्या, एकूण लोकसंख्या आणि गुणिले 100. आता याचा जो रेशो येतो किंवा याचं जे प्रमाण येतं याला काय म्हणायचं, श्रमशक्ती सहभागिता दर म्हणायचं. श्रमशक्ती सहभागिता दर म्हणजेच काय, एकूण श्रमशक्तीचे एकूण लोकसंख्येशी जे प्रमाण असतं त्याला म्हणायचं श्रमशक्ती सहभागिता दर. मग तो स्त्रियांमध्ये किती असतो, पुरुषांमध्ये किती असतो. आणि यांनी काय म्हटलं, महिलांचा श्रमशक्ती सहभागिता दर कमी झालेला आहे. म्हणजेच काय तर जे श्रमशक्ती आहे महिलांची ती काय झालेली आहे, थोडी कमी झाली. का झाली तर महिलांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली.
त्याच्यामुळं त्या जरी वर्किंग पॉप्युलेशन ग्रुपमध्ये आल्या म्हणजे 15 वर्षाच्या वरती आल्या असतील तरी त्या शिक्षण घेत आहेत. मग शिक्षणाचा नेमका परिणाम काय होईल? ते काम करण्यास तयार किंवा काम करण्यास सक्षम झाल्या का नाही त्या शिक्षणामध्ये गुंतलेल्या आहेत. म्हणजेच त्यांचं काय झालेलं आहे, श्रमशक्ती सहभागिता दर हा कमी झालेला आहे आणि उत्पन्नाचा सुद्धा परिणाम हा स्त्रियांच्या श्रमशक्ती सहभागिता दरावर झालेला आहे. असं कुणाला आढळून आलं? या 3 लोकांना आढळून आलं. हे कुठल्या तरी पुस्तकात रेफरन्स बुक मध्ये दिलेलं असेल. तेच आयोगाने उचलून कुठे टाकलेलं आहे? STI मुख्य परीक्षा जुलै 2022 साठी. तर मेन्सची तयारी करत असताना असे प्रश्न आपल्याला टॅकल करायचे आहेत. त्याच्यामुळे आतापासूनच आपण काय करायचं आहे, व्यवस्थित तयारी करायची आहे. अन्यथा आपण मेन्सला गेलो तर आपली गडबड होऊ शकते. मग बेरोजगारीचे चॅप्टर वाचत असताना आताच व्यवस्थित वाचा. कन्सेप्ट कशा आहेत त्या व्यवस्थित समजून घ्या. डाटा व्यवस्थित पाठ करून घ्या, जेणेकरून तुम्हाला मुख्य परीक्षेला जास्त मेहनत करण्याची गरज पडणार नाही. कारण प्री झाल्यानंतर लगेच आपली मेन्स होत असते आणि मग मेन्सला बऱ्याच विद्यार्थी मित्रांची, विशेषतः जे नवीन विद्यार्थी मित्र पास आउट होत असतात त्यांची मात्र तारांबळ उडत असते. ही तारांबळ उडू नये याच्यासाठी आपण हे तुम्हाला सांगत आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा, खालील विधानापैकी कोणते विधान बरोबर आहे? प्रचंड बेरोजगारी उद्योग क्षेत्रामध्ये असते तर उद्योग क्षेत्रामध्ये असते का नाही? शेती क्षेत्रामध्ये असते. प्रचंड बेरोजगारी ही शेती क्षेत्रामध्ये आढळून येते. बरोबर आहे. ब विधान बरोबर आहे, अ विधान चूक आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं काय आहे? अचूक उत्तर. पुढचा प्रश्न बघूया. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कोणत्या प्रकारची बेरोजगारी उद्भवते? तंत्रज्ञान शब्द आलेला आहे. मग तांत्रिक बेरोजगारी. तंत्रज्ञानाचा जर म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा किंवा आर्थिक प्रक्रियेमध्ये किंवा उत्पादन प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात जर टेक्नॉलॉजीचा वापर होत असेल तर तुम्ही जे काही श्रम आधारित जे काही लोक काम करत होते किंवा श्रमावर आधारित तुमचा जो व्यवसाय चालू होता तो श्रमावर आधारित राहणार नाही, टेक्नॉलॉजीवर आधारित होईल. आणि टेक्नॉलॉजी वापरत असाल तर ते बाकीच्या जे काही श्रम होते त्यांना आपण काढून देऊ, म्हणजेच ते बेरोजगार होतील. म्हणजे टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर जर केला तर लोक बेकार होतात आणि अशा बेरोजगारीला काय म्हणतात? तांत्रिक बेरोजगारी म्हणतात. सोपा क्वेश्चन आहे, जनरल आहे, तो तुमच्या लक्षात सुद्धा राहू शकतो. जेव्हा प्रचलित मजुरीच्या दरावर काम करण्याची इच्छा असूनही काम मिळत नसेल तेव्हा त्या बेकारीला कोणती बेकारी म्हणतात? ऐच्छिक, अनैच्छिक, रचनात्मक, मोसमी. तर अनैच्छिक बेरोजगारी, तुमची इच्छा आहे, पात्रता आहे आणि काम मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न सुद्धा केले आणि प्रचलित वेतन दरावर सुद्धा तुम्ही काम करण्यास तयार आहे, असं असताना सुद्धा अर्थव्यवस्थेमध्ये जर तुम्हाला रोजगार मिळत नसेल तर ते तुमच्या इच्छेच्या विरुद्ध आहे. म्हणजे अनैच्छिक बेरोजगारी. ऐच्छिक आहे का? मला चांगला रोजगार मिळावा, चांगलं वेतन मिळावं म्हणून मी रोजगार स्वीकारत नसेल तर ती ऐच्छिक बेरोजगारी झाली. आणि ऐच्छिक बेरोजगारीचं उदाहरण काय? घर्षणात्मक बेरोजगारी. घर्षण जेव्हा होत असतं तेव्हा घर्षणात्मक बेरोजगारी काय असतं की नवीन नवीन उद्योगधंदे काय करत असतात? जुन्या उद्योगधंद्यांना अर्थव्यवस्थेमधून किंवा उत्पादनाच्या प्रक्रियेमधून बाहेर पाडत असतात. आणि ते जर बाहेर पडत असतील तर जुन्या उद्योगधंद्यामध्ये जे श्रम काम करत असतात ते सुद्धा काय होत असतात? बेकार होत असतात. आणि मग ते नवीन कौशल्य आत्मसात करतात आणि मग नवीन किंवा चांगला रोजगार मिळावा यासाठी ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये काय करतात? स्वच्छेनं काय असतात? बेरोजगार राहत असतात. तर घर्षणात्मक बेरोजगारीमध्ये स्वैच्छिक बेरोजगारी आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये दिसून येते. इतर बेरोजगारीचा विचार केला तर माझी काम करण्याची इच्छा आहे, माझी पात्रता आहे, माझी क्षमता आहे आणि मी प्रचलित वेतन दरावर काम करण्यास तयार सुद्धा आहे, तरी सुद्धा अर्थव्यवस्थेमध्ये जर मला रोजगार मिळतच नसेल वैयक्तिक पातळीवर आणि जर आपण सार्वजनिक पातळीवर विचार केला तर लोकसंख्येमधील किंवा श्रमशक्तीमधील मोठ्या गटाला जर रोजगार मिळत नसेल तर ती अर्थव्यवस्थेसमोरील काय असते? मोठी एक गंभीर समस्या असते. तर अशा पद्धतीने अनैच्छिक बेरोजगारी म्हणतात. काम करण्याची इच्छा असूनही काम मिळत नसेल तर अनैच्छिक बेरोजगारी आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बेरोजगारीचा नैसर्गिक दर ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या अर्थतज्ञांनी मांडली? तर लक्षात ठेवा, मिल्टन फ्रीडमन हे त्यांचं नाव आहे. पाठ करून घ्यायचं, याच्यात काही एक्सप्लेनेशन करण्याची गरज. बेरोजगारीचा नैसर्गिक दर किंवा नैसर्गिक बेरोजगारी कशाला म्हणतात? नैसर्गिक बेरोजगारी. तर दोन मिळून मिळते. नैसर्गिक बेरोजगारी याच्यामध्ये दोन बेरोजगारीचा समावेश होतो. एक म्हणजे संरचनात्मक बेरोजगारी आणि दुसरी म्हणजे घर्षणात्मक बेरोजगारी. संरचनात्मक आणि दुसरी आहे घर्षणात्मक. या दोन बेरोजगारी मिळून काय होत असतं?
नैसर्गिक बेरोजगारी तयार होत असते. तर हे सुद्धा परीक्षेला विचारलेलं आहे, लक्षात ठेवायचं. आणि नैसर्गिक दर म्हटलं, बेरोजगारीचा नैसर्गिक दर, तर कोणाचं नाव लक्षात ठेवायचं? मिल्टन फ्रीडमन या अर्थतज्ञाचं नाव लक्षात ठेवायचं. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा, भारतातील बेरोजगारीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. प्रचंड बेरोजगार कामगाराची सीमांत उत्पादकता शून्य असते. बरोबर आहे, सगळ्यांनी पाठ करून टाकलं असेल की जेव्हा प्रचंड बेरोजगारी असते आणि श्रमाची जी सीमांत उत्पादकता असते ती शून्य असते. विधान काय आहे? ऍब्सोल्युटली बरोबर आहे. शहरी बेरोजगारी खुली नसते. तर असं नाही, शहरी आणि ग्रामीण बेरोजगारी असेल किंवा अर्थव्यवस्थेमध्ये दिसणाऱ्या सर्वच बेरोजगारी ह्या काय असतात? खुली बेरोजगारी असते. म्हणून हे विधान काय आहे? चूक आहे. घर्षणात्मक बेरोजगारी कामगार बाजारातील अपूर्णतेचा परिणाम आहे. बरोबर आहे, कामगार बाजारामध्ये अपूर्णता आहे, त्याच्यामुळेच तर घर्षणात्मक बेरोजगारी निर्माण होते. कारण नवीन उद्योग जुन्या उद्योगाला बाहेर काढतात आणि ते जुने उद्योग बाहेर निघले तर त्यांच्यामध्ये काम करणारे लोक सुद्धा बेरोजगार होत असतात. आणि मग हा श्रम बाजारातील जो काही असमतोल असतो किंवा जी अपूर्णता असते त्यामुळे घर्षणात्मक बेरोजगारी तयार होत असते. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. कोणतं विधान बरोबर आहे? अ आणि क हे विधान बरोबर इथं अयोग्य विचारलेलं आहे. तर अयोग्य काय आहे? ब विधान अयोग्य आहे. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. तर लक्षात ठेवायचं. अशा रीतीने आपण व्यवस्थित काय करत आहे? डिस्कशन घेत आहे, जेणेकरून तुम्ही जे काही प्रश्न वाचले असतील, वाचताना काही बाबी सुटल्या असतील तर त्या या लेक्चरच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच कव्हर होणार आहेत. तर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. बघा पुढचा प्रश्न बघूया आपण. खालील पैकी कोणत्या अर्थतज्ञाने अतिरिक्त कामगार असणाऱ्या देशासाठी दोन क्षेत्राची विकासाचे प्रमेय मांडले? दोन म्हणजे द्विक्षेत्र विकास प्रमेय असा त्याचा अर्थ. द्विक्षेत्र विकास प्रमेय असं. अतिरिक्त कामगार असतील अशा देशासाठी द्विक्षेत्र काय म्हटलं? द्विक्षेत्र विकास प्रमेय किंवा मॉडेल म्हटलेलं आहे त्याला. तर त्याचं जे उत्तर आहे ते आहे डब्ल्यू आर्थर लुईस या अर्थतज्ञाने द्विक्षेत्र विकास प्रतिमान मांडलेला आहे. बऱ्याच वेळा हे मेन्सलाच दिसतं आपल्याला, प्रीला वगैरे काही दिसत नाही. परंतु असू द्या, मेन्सला आलेला क्वेश्चन हा PYQ जर रिपीट झाला तर नक्की आपल्याला पूर्व परीक्षेला सुद्धा येऊ शकतो. तर हे लक्षात ठेवायचं आहे. द्विक्षेत्र विकास प्रतिमान कोणी मांडलेला आहे? डब्ल्यू आर्थर लुईस. पण कुठल्या देशासाठी? अतिरिक्त कामगाराची समस्या किंवा अतिरिक्त कामगार असणाऱ्या देशासाठी द्विक्षेत्र प्रतिमान आर्थर लुईस यांनी मांडलेला आहे. एवढंच आपण पाठ करायचं. नर्केस बद्दल तुम्हाला रॅग्नर नर्केस बद्दल माहित असेल. त्यांनी छुपी बेरोजगारी संकल्पना मांडलेली आहे. दारिद्र्याचं दृष्टचक्र सुद्धा मांडलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला हॅरोल्ड डोमर नाव दिसते. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये हॅरोल्ड डोमर यांचं काय विकासाचं प्रतिमान आपण पंचवार्षिक योजनेमध्ये वापरलेलं. डब्ल्यू रोस्टो यांनी सुद्धा एक सिद्धांत मांडलेला आहे. वृद्धी आणि विकासाचे जे काही सिद्धांत आहेत हे वृद्धी आणि विकासाचे अर्थतज्ञ आहेत. यांनी वेगवेगळे मॉडेल्स मांडलेले आहेत. तर रोस्टोचं मॉडेल सुद्धा तुम्हाला कुठं ना कुठं आढळून येणार आहे, पुढे कुठेतरी डिस्कस होईल. तर अशा पद्धतीने हे अर्थतज्ञ सुद्धा आपल्याला मेन्सला येत असतात. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा. भारतातील बेरोजगारीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान खरे नाही? खरे नाही म्हटलेलं आहे. भारतात अजून छुपी बेरोजगारी आहे हे विधान बरोबर आहे. इथं खरे नाही विचारलं. भारतात चक्रीय बेरोजगारी आहे हे विधान चूक आहे. भारतामध्ये चक्रीय बेरोजगारी आहे का? नाही. कारण विकसित अर्थव्यवस्था किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्येच तुम्हाला चक्रीय बेरोजगारी दिसते. चक्रीय बेरोजगारी म्हणजे काय? तर अर्थव्यवस्थेमध्ये जे काही व्यापार चक्र येत असतात, अर्थव्यवस्थेमध्ये जी काही तेजीमंदी येत असते, तेजीमंदीच्या काळामध्ये जी काही बेरोजगारी निर्माण होत असते त्याला आपण चक्रीय बेरोजगारी म्हणत असतो. आणि मग व्यापार चक्र हे कुठल्या अर्थव्यवस्थेचं मूलभूत वैशिष्ट्य आहे? तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं मूलभूत वैशिष्ट्य आहे. त्यामुळे भारत ही विकसनशील अर्थव्यवस्था आहे आणि अलीकडे भारताने समाजवादी अर्थव्यवस्थेकडून आता भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे मार्गक्रमण करत आहे. सुरुवातीला आपण मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली होती, परंतु मुक्त अर्थव्यवस्था ही समाजवादी अर्थव्यवस्थेकडे झुकणारी होती. परंतु 1991 ला जे आपण LPGचं धोरण स्वीकारलेलं आहे त्या धोरणापासून आपली जी मुक्त अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था होती, मिश्र अर्थव्यवस्था आता 2015 नंतर नीती आयोगाच्या नंतर आपण
प्लॅनिंग कमिशन सुद्धा काढून टाकलेलं आहे. म्हणजे याचाच अर्थ काय, आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे आता भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे झुकलेली आहे असं आपल्याला सांगता येईल. मग भारतामध्ये चक्रीय बेरोजगारी आढळून येते का, नाही, म्हणजे विधान चूक आहे. मग प्रश्नात काय विचारलं, कोणते खरे नाही, तर हेच आहे. म्हणजे प्रश्नाचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2. भारतातील बेरोजगारी मुख्यत्वे करून संरचनात्मक आहे. विकसनशील देश आहे, अर्थव्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेची संरचना ही परिपूर्ण नाही, त्यामुळे भारतात बेरोजगारी दिसते, बरोबर आहे. भारतातील रोजगार विषयक आकडेवारी गोळा करणारी महत्वाची संस्था NSSO, आपण यापूर्वी सुद्धा डिस्कस केले. NSSO ची स्थापना 1950, पुनर्रचना 1971 आणि 2019 ला काय झालं, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस मध्ये ही संस्था विलीन झालेली आहे. NSO बद्दल एवढी माहिती आपण लक्षात ठेवू. कुठल्या समितीच्या शिफारशीनुसार NSSO ची स्थापना झाली, तर राष्ट्रीय उत्पन्न समिती 1949 या समितीच्या शिफारशीनुसार NSSO ची स्थापना झालेली आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. रोजगारीच्या क्लासिकल सिद्धांतानुसार अर्थव्यवस्थेत संपूर्ण रोजगाराची स्थिती आणणारा खालीलपैकी सर्वात महत्वाचा घटक कुठला? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021. राज्यसेवा मुख्य परीक्षा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला कंबाईन मुख्य परीक्षेला अलीकडे जो नव्याने सिलेबस आला, या सिलेबसच्या आधारे आपल्याला मेन्सला दिसू शकतो, परंतु प्रीला येणं कठीण आहे. क्लासिकल म्हणजे रोजगाराचा जो काही क्लासिकल ज्याला म्हणतो आपण, किंवा अभिजात सिद्धांत आहे, नंतर मग केन्सने सिद्धांत म्हणला, नंतर आणखीन त्याच्यात मॉडिफिकेशन झालेले आहे. तर क्लासिकल किंवा अभिजात जो सिद्धांत आहे, कशाचा, रोजगाराचा, रोजगार आणि उत्पन्नाचा जो काही क्लासिकल सिद्धांत आहे, या सिद्धांतानुसार काय म्हटलेलं आहे की अर्थव्यवस्थेमध्ये संपूर्ण रोजगाराची स्थिती आणणारा सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे? तर त्यांनी कुठले घटक लक्षात घेतले होते, मजुरी, त्याच्यानंतर किंमत आणि त्याच्यानंतर व्याज, हे 3 घटकांमधील जी लवचिकता असते, या लवचिकतेच्या आधारे अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराची स्थिती निर्माण होऊ शकते. पूर्ण रोजगार म्हणजे काय, तर अर्थव्यवस्थेमध्ये जेवढी श्रमशक्ती आहे त्या सर्व श्रमशक्तीला कुठल्या ना कुठल्या आर्थिक क्रियेमध्ये रोजगार प्राप्त होतो, असा त्याचा अर्थ होतो. ही सैद्धांतिक भूमिका आहे. प्रॅक्टिकली किंवा व्यवहारामध्ये पूर्ण रोजगाराची स्थिती कुठल्याही प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला दिसून येत नाही. परंतु सुरुवातीच्या कालखंडामध्ये जे काही अर्थतज्ञ होऊन गेले, त्यांनी जे काही अभिजात सिद्धांत मांडले, त्या ठिकाणी या सिद्धांताचा उल्लेख केला जातो की अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण किंवा संपूर्ण रोजगाराची स्थिती आढळून येते. मग ही पूर्ण रोजगाराची स्थिती आढळून येण्यासाठी कुठले घटक महत्वाचे असतात, तर मजुरी, किंमत आणि व्याज. मजुरीच्या आधारे श्रम बाजारातील श्रमाचा मागणी आणि पुरवठा याच्या आधारे मजुरी काय करत असते, श्रम बाजारातील श्रमाचा मागणी पुरवठा कमी जास्त होत असतो, त्याच्यावर परिणाम होत असतो आणि त्याच्या आधारे मग हे 3 घटक आहेत, वस्तूची किंमत, त्याच्यानंतर व्याज, भांडवलाला व्याज मिळत असतं, आणि व्याजाच्या आधारे सुद्धा अर्थव्यवस्थेमध्ये बऱ्याच गोष्टी किंवा घडामोडी घडत असतात. मग या तिन्ही घटकामधील मजुरी असेल, किंमत असेल आणि व्याज असेल, यांच्यामधील जर यांच्यामध्ये लवचिकता असेल, यांच्या दरामध्ये लवचिकता असेल, तर अर्थव्यवस्थेमध्ये संपूर्ण रोजगाराची स्थिती प्राप्त होऊ शकते, असं क्लासिकल सैद्धांतिक भूमिका मांडणाऱ्या अर्थतज्ञांनी सांगितलेलं आहे. हा मेन्सचा पार्ट आहे विशेषतः, तर त्या दृष्टीने लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा. डिसेंबर 1997 पासून सुरू झालेल्या स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना ही खालीलपैकी कोणत्या योजनांचे एकत्रीकरण आहे? कोणत्या योजनेचे एकत्रीकरण असेल बघा. नेहरू रोजगार योजना ही शहरी भागासाठी होती. गरिबांची नागरिक मूलभूत सुविधा, इथं नागरी शब्द आहे, म्हणजे ही योजना सुद्धा असू शकते. आणि प्रधानमंत्र्याच्या एकात्मिक नागरी दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम, प्रधानमंत्र्याचा एकात्मिक नागरी दारिद्र्य, म्हणजे इथं सुद्धा नेहरू रोजगार योजना शहरी भागासाठी होती. ग्रामीण नागरी मूलभूत सुविधा आणि इथं प्रधानमंत्र्याचा एकात्मिक नागरी दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम, या सगळ्यांचे एकत्रीकरण करून 1997 ला कुठली योजना स्थापन केली ती स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना. स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना 1997, तारीख लक्षात ठेवायचं, डिसेंबर 1997. इथं बघा, जवाहर ग्राम समृद्धी शब्द आहे, कामासाठी अन्नधान्य कार्यक्रम आहे आणि राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना आहे. तर हे मनरेगामध्ये विलीन झालेले आहेत ह्या 3 योजना. ग्राम शब्द आहे म्हणजे ग्रामीण भागासाठी आहे, इथे शहरी भागासाठी विचारलेला आहे. आणि शेवटचा आहे स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार, इथं सुद्धा ग्राम शब्द आहे. आणि ट्रायसेम आणि कृषी सेवा केंद्र,
कृषी सेवा केंद्र शहरात दिसतील का तुम्हाला? नाही. जे काही खेडेपाडे आहेत किंवा ज्या काही बाजारपेठा आहेत ज्या ठिकाणी शेतीशी निगडीत व्यवसाय चालतो त्या ठिकाणी तुम्हाला कृषी सेवा केंद्र दिसतील. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अचूक आहे, असं लक्षात ठेवायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता येईल, ही व्याख्या कोणी मांडली? परत राज्यसेवा मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणसाल सर सगळे राज्यसेवा मुख्यचे प्रश्न येत आहेत, तर हे मेन्सला सुद्धा आहे, प्रीला सुद्धा आहे, आणि यावर वारंवार जे प्रश्न आले तेच आपल्या परीक्षेला बऱ्याच वेळा रिपीट सुद्धा होऊ शकतात. म्हणून राज्यसेवेचे प्रश्न वाचले तर काही वाया आपलं काही जाणार नाही, उलट आपल्याला फायदाच होईल. कारण असे जर काही सैद्धांतिक नावं आले किंवा अर्थतज्ञांचे नावं आले तर हे आपल्याला अचानक माहीत होत नसतात. तर PYQ मधून हे आपण कव्हर करत आहे. तर बघा, रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता येईल अशी व्याख्या कोणी केली? कोणी केलेली आहे? AC पिगू नावाचे अर्थतज्ञ, AC पिगू नावाचे. अल्फ्रेड मार्शल राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या केलेली आहे, अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. जॉन डाल्टन नावाचे जे अर्थतज्ञ होते ते महत्तम सामाजिक लाभाचं तत्व मांडलं होतं. आणि जेबिसे हे जे अर्थतज्ञ होते यांनी काय म्हटलं होतं की प्रत्येक पुरवठा हा स्वतःची मागणी स्वतःच तयार करतो असा बाजारपेठेचा नियम मांडला होता. जेबिसे बाजारपेठेचा नियम, जॉन डाल्टन म्हटलं तर महत्तम सामाजिक लाभाचा सिद्धांत, अल्फ्रेड मार्शल म्हटलं तर राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या, अर्थशास्त्राची व्याख्या. त्यासोबत यांना काय म्हटलं जातं, जे काही हे काय क्लासिकल जे आहे, क्लासिकल इकॉनॉमिस्ट जे आहेत त्याला नवसनातनवादी अर्थतज्ञ सुद्धा म्हणतात किंवा नवसनातनवादी अर्थशास्त्राचे जनक असं कोणाला म्हटलं जातं? अल्फ्रेड मार्शल यांना म्हटलं जातं. हे सुद्धा तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने थोडेसे मुद्दे लक्षात असू द्या. मुख्य परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, त्या अनुषंगाने आपण लक्षात ठेवायचे. प्रीला आला तर चांगलाच आहे, आपण इतर विद्यार्थ्याच्या पुढे जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने असे प्रश्न परीक्षेला येत असतात. चला पुढचा प्रश्न आहे, भारतातील बेरोजगारीची मुख्य कारणे कोणती आहेत? कोणती कारणे आहेत मुख्य कारणे? शिक्षणाचा अभाव आहे, रोजगार धोरण आहे, दारिद्र्य आहे, अयोग्य तंत्रज्ञान आहे. तर सगळेच आहेत. विशेषतः आणि क आहे का नाही? तर वरीलपैकी सर्वच, म्हणजे वरीलपैकी सर्व हे भारतातील रोजगाराशी संबंधित किंवा बेरोजगारीची मुख्य कारणे आहेत. शिक्षणाचा अभाव आहे, लोकांकडे अर्थव्यवस्थेमध्ये अयोग्य किंवा उचित तंत्रज्ञान नाही किंवा कालबाह्य तंत्रज्ञान वापरलं जातं, त्याच्यामुळे सुद्धा बेरोजगारी आहे. रोजगार धोरण असं प्रॉपर नाही. 1972-73 पासून आपण बेरोजगारीचे आकडे मोजण्यास सुरुवात केली आणि तिथून खऱ्या अर्थानं आपल्या रोजगार धोरणाचा जो काही उहापोह किंवा रोजगार धोरण एक प्रॉपरली मांडल्या गेलेला आहे. कारण 72-73 पर्यंत बेरोजगारीचे आकडे मोजलेच नव्हते. तिथून पुढे NSSOच्या माध्यमातून बेरोजगारीचे आकडे मोजण्यास सुरुवात झालेली आहे. तर हे सर्व कारण आहेत भारतातील बेरोजगारीची. पुढचं बघा, NSSO नुसार श्रमशक्ती म्हणजे काय? आताच तुम्हाला याच लेक्चरमध्ये मी 2 वेळा श्रमशक्ती म्हणजे काय सांगितलं. मग श्रमशक्तीमध्ये कशाचा समावेश होतो? काम करण्याची क्षमता असणाऱ्या लोकांचा. मग काम करणारे लोक कोणते असतात? रोजगारामध्ये सुद्धा असू शकतात, बेरोजगार सुद्धा असू. क्षमता म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. ऍक्च्युअल कामामध्ये असतील तर त्याला वर्कर पॉप्युलेशन म्हणावं लागेल. वर्कर पॉप्युलेशन रेशो ही एक टर्म सुद्धा वापरल्या जात असते. आणि या ठिकाणी कुठली वापरली? श्रमशक्ती. श्रमशक्तीमध्ये अशा व्यक्ती ज्या रोजगाराच्या शोधात आहेत, म्हणजे बेरोजगार आहेत, काम करण्याची इच्छा आहे, क्षमता आहे आणि रोजगाराच्या शोधात आहेत, त्यांचा समावेश श्रमशक्तीमध्ये होतो. आणि अशा व्यक्ती ज्यांना रोजगार मिळाला आहे, ऑलरेडी ज्यांना रोजगार मिळाला त्या तर श्रमशक्तीमध्ये आहेतच, परंतु ज्या बेरोजगार आहेत, कामाच्या शोधात आहेत, त्यांचा समावेश सुद्धा काय होतो? श्रमशक्तीमध्ये होत असतो. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते काय विचारलेलं आहे? श्रमशक्ती म्हणजे काय? तर ए आणि बी दोन्ही सुद्धा होतात असा त्याचा अर्थ आहे. आणि कुठे विचारला होता? कंबाईन गट पूर्व परीक्षा 2019. बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा हा प्रश्न सुद्धा चुकला होता. का? तर श्रमशक्ती ही टर्म व्यवस्थित आपल्याला माहित नसेल तर आपण कशाचा समावेश करायचा? रोजगाराचा करायचा की बेरोजगार लोकांचा करायचा, याच्यात आपण कन्फ्यूज होऊ शकतो. म्हणून 2-3च कन्सेप्ट आहेत. त्या 2-3 कन्सेप्ट आणि बेरोजगारी मोजण्याच्या 2-3 संकल्पना ह्या व्यवस्थित करून जा. याच्यावर जर प्रश्न आला तर चुकायला नको. चला पुढचं बघा, अर्थव्यवस्थेतील रोजगाराची गुणवत्ता खालीलपैकी कोणत्या घटकाच्या आधारे जोखता येईल किंवा तुम्हाला कळेल की अर्थव्यवस्थेमधील रोजगाराची गुणवत्ता चांगली आहे की तुमचा जो रोजगार आहे तो निकृष्ट आहे?
तर कसं कामगारांना मिळणारी मजुरी आणि पगार, जर कामगारांना अधिकाधिक मजुरी मिळत असेल तर खऱ्या अर्थानं काय म्हणता येईल, आपल्या अर्थव्यवस्थेतील रोजगाराची स्थिती किंवा रोजगाराची गुणवत्ता चांगली आहे. संघटित आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांचे प्रमाण, संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे प्रमाण जास्त असेल तर अर्थव्यवस्थेतील रोजगाराची गुणवत्ता चांगली असते असा त्याचा अर्थ आहे. प्राथमिक, द्वितीय आणि सेवा क्षेत्रामध्ये मिळणाऱ्या रोजगारांचे संधी, प्राथमिक ऐवजी द्वितीय आणि सेवा क्षेत्रामध्ये जर रोजगाराची संधी अधिकाधिक मिळत असतील तर रोजगाराची गुणवत्ता चांगली आहे असं आपल्याला म्हणता येते. म्हणजे याच्यावरून आपल्याला गुणवत्ता काढता येते, याच्यावरून सुद्धा काढता येते याच्यावर. नंतर शिक्षण आणि कौशल्यावर आधारित कामगाराची उत्पादकता, म्हणजे लोकांचं शैक्षणिक पात्रता काय आहे आणि त्यांच्याकडे कौशल्य कुठले आत्मसात केले याच्या आधारे त्यांची उत्पादकता, यावर सुद्धा आपण रोजगाराची काय ठरवू शकतो, गुणवत्ता ठरवू शकतो. लोकांकडे उच्च शिक्षण आहे, कौशल्य चांगले आत्मसात केले, तांत्रिक नॉलेज आहे तर नक्कीच त्यांना चांगल्या पगाराचा रोजगार मिळेल. आणि चांगल्या पगाराचा रोजगार मिळत असेल तर त्या रोजगाराची गुणवत्ता चांगली आहे असं आपल्या म्हणता येईल. म्हणजे या चारही घटकाच्या आधारे अर्थव्यवस्थेतील रोजगाराची गुणवत्ता आपल्याला जोखता येते. प्रश्न काय आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018. तर वरील सर्व घटक पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण 1 बाय 1 प्रश्न घेत आहे. दारिद्र्य घटविण्याच्या कुठल्याही धोरणात स्वयंरोजगार आणि वेतनाधिष्ठित रोजगार या दोन्ही गोष्टींचा समावेश होणे गरजेचे आहे. कारण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 दारिद्र्य घटवण्यासाठी स्वयंरोजगार आणि वेतनाधिष्ठित रोजगार या दोन्ही गोष्टींचा समावेश होणे गरजेचे. ग्रामीण भागात स्वयंरोजगार हा जास्त प्रचलित आहे. जर तुम्हाला दारिद्र्य कमी करायचं असेल तर स्वयंरोजगार आणि काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, वेतनाधिष्ठित रोजगार या दोन्ही गोष्टीचा समावेश असले पाहिजे. कारण ग्रामीण भागात स्वयंरोजगार जास्त आहे, बरोबर आहे. वेतन रोजगारावरील अवलंबित्व हे मालकावरील अवलंबित्व वाढवते. जर आपण दुसऱ्याच्या ठिकाणी किंवा दुसऱ्यासाठी काम करत असो, ज्याची किंवा एखादा उद्योगपती आहे किंवा एखादा व्यापारी आहे, एखादा व्यावसायिक आहे किंवा एखादा उत्पादक आहे, त्याच्या ठिकाणी जाऊन आपण काम करत असू, त्याच्या मजुरीवर आपण अवलंबून राहत असू तर मग आपलं अवलंबित्व त्याच्यावर वाढत असते. म्हणून जेव्हा दारिद्र्य निर्मूलन करायचं आणि धोरण आखायचं असते तेव्हा स्वयंरोजगारावर जास्त भर द्यायचा असतो. तर हे एक विधान बरोबर आहे. असे केले नाही तर श्रीमंत आणि गरिबाची दरी वाढेल. जर तुम्ही स्वयंरोजगार वाढवले नाही आणि लोकांना वेतनाधिष्ठित रोजगार करण्यासाठीच प्रोत्साहन देत असाल तर लोकांचं अवलंबित्व हे त्यांच्या मालकावर वाढत असतात आणि मालक त्यांचं काय करतात, शोषण करतात. मग शोषण केल्यामुळे त्यांना पाहिजे तेवढा वेतन किंवा पाहिजे तेवढी मजुरी मिळत नाही. म्हणजेच काय होईल, श्रीमंत आणि गरिबाची गरिबी ही वाढेल आणि श्रीमंतांची मालमत्ता संसाधने वाढतील. बरोबर आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत होतील, गरीब अधिक गरीब होतील. कधी जर तुम्ही रोजगाराचे धोरण राबवत असताना वेतनाधिष्ठित रोजगारावर भर दिला असेल तर, पण त्यासोबतच तुम्हाला काय करावं लागेल, स्वयंरोजगारावर जास्तीत जास्त भर दिला तर ह्या ज्या काही समस्या उद्भवणार आहेत ह्या समस्या उद्भवणार नाहीत. असा हा एक प्रश्न होता कन्सेप्च्युअल. तर हे सगळे बरोबर आहेत. तर काय वरील पैकी सर्व हे या प्रश्नाचं काय आहे उत्तर. पुढचा प्रश्न बघूया मित्र. घटनेत नमूद केलेला कामाचा अधिकार सर्वप्रथम मिळवून देणारी भारतातील रोजगार उपक्रम किंवा योजना कोणती. भारतीय राज्यघटनेमध्ये कामाचा अधिकाराचा उल्लेख केलेला आहे आणि हा कामाचा अधिकार सर्वात अगोदर देणारी कुठली योजना आहे तर महाराष्ट्रातली कुठली, रोजगार हमी योजना, जी 1972 ला सुरू झाली होती. 1972 ला सुरू झाली होती. 20 पागे या काय आहेत, रोजगार योजनेचे काय आहेत, जनक आहेत. त्याला पागे योजना सुद्धा म्हणतात. 20 पागे 1972 ला आणि 1979 ला काय झालं, 26 जानेवारी 1979 ला असा रोजगार हमी जो कायदा आहे तो महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम आलेला आहे. जो आता अलीकडे मनरेगा आहे तो मनरेगा कशावर आधारित आहे, याच योजनेवर आणि याच कायद्यावर आधारित आहे. म्हणजेच काय तर रोजगाराची हमी देणारं पहिलं राज्य कुठलं तर महाराष्ट्र असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना 1972, कायदा 1979, जनक कोण होते, 20 पागे. हे परीक्षेच्या दृष्टीने लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, खालील दोन विधानापैकी कोणते विधान योग्य नाही. तर कोणते विधान योग्य नाही, विकसित देशातील बेरोजगारीतील महत्वाचा हिस्सा हा चक्रीय स्वरूपाचा आहे. बरोबर आहे. विकसित देशामध्ये तुम्हाला चक्रीय बेरोजगारी दिसते. कोणते योग्य नाही, हे तर योग्य आहे ना. कोणते योग्य नाही ते विचारलं. विकसनशील देशातील
बेरोजगारीचे महत्वाचे कारणे भांडवलाची कमतरता, तर हे विधान सुद्धा बरोबर आहे. मग आपल्याला काय विचारलं? योग्य नाही. योग्य नाही म्हणजे अयोग्य आहे, तर कोणताही अयोग्य नाही. ए आणि बी दोन्हीही नाही हे त्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. अशी सुद्धा वाक्यरचना तुम्हाला प्रश्नामध्ये दिसत असते, तर आपण वाचताना थोडं व्यवस्थित वाचायचं आहे. काय विचारलं हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय नमुना संस्थेने म्हणजे NSSO ने मांडलेल्या नित्यस्थिती बेरोजगारीच्या संदर्भात, नित्यस्थिती म्हणजे काय? युज्युअल स्टेटस. युज्युअल स्टेटस, युज्युअल स्टेटस मध्ये काय आहे? युज्युअल स्टेटस प्रिन्सिपल आणि युज्युअल स्टेटस सबसिडियरी. युज्युअल स्टेटस प्रिन्सिपल आणि युज्युअल स्टेटस सबसिडियरी. या ठिकाणी तुमची प्रमुख आर्थिक क्रिया लक्षात घेतली जाते. प्रमुख आर्थिक क्रिया आणि या ठिकाणी तुमची दुय्यम आर्थिक क्रिया. दुय्यम आर्थिक क्रिया हे लक्षात. प्राथमिक आणि दुय्यम किंवा प्रमुख आणि दुय्यम. प्रिन्सिपल म्हटलं, तिकडे सबसिडियरी म्हटलेलं. मग प्रमुख म्हणजे काय? तर 365 दिवसामध्ये अधिकाधिक कोणत्या आर्थिक क्रियेमध्ये तुम्ही गुंतलेले आहात त्याला म्हणायचं. मग जास्तीत जास्त ज्या आर्थिक क्रियेमध्ये गुंतलेले असतात ती तुमची आर्थिक क्रिया काय असेल? प्रिन्सिपल असेल, प्रमुख असेल. आणि तुम्ही ती आर्थिक क्रिया सोडून काही कालावधीसाठी जर इतर आर्थिक क्रियेमध्ये गुंतलेले असाल तर त्याला म्हणायचं दुय्यम आर्थिक क्रिया. अशा पद्धतीने हे मोजताना NSSO काय करत असते? लक्षात घेत असते. ही टर्म आहे. तर इथं काय विचारलं? नित्य स्थिती किंवा सामान्य स्थिती, युज्युअल स्टेटस च्या बाबतीत कोणतं? ही संज्ञा तीव्र बेरोजगारी दर्शवते, बरोबर. ही संज्ञा वार्षिक संज्ञा आहे, बरोबर. 365 दिवस लक्षात घेतो आपण. त्याच्यानंतर ही संज्ञा व्यक्ती दर दर्शवते, तर व्यक्ती दर आणि आणखीन एक असतो काल दर. तर इथे काय दर्शवलं जातं? व्यक्ती दर दर्शवलं. ही संज्ञा काळ दर दर्शवला, हे काळ दर दर्शवत नाही. काळ दर कोण दर्शवते? तर करंट डेली स्टेटस. करंट डेली स्टेटस ही जे संज्ञा आहे ही कोण दर्शवते? काल दर दर्शवत असते. तर हे सुद्धा लक्षात असू द्या. मग याच्या बाबतीत काय बरोबर आहे? ही संज्ञा तीव्र बेरोजगारी दर्शवते, वार्षिक संज्ञा आणि व्यक्ती दर दर्शवते. हे तीनही विधान बरोबर आहे. चौथं विधान मात्र याच्या अनुषंगाने चूक आहे. मग ABC पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं काय आहे? अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्र. मनरेगा या रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? या कार्यक्रमात स्त्रियांसाठी आरक्षण नाही, हेच विधान चूक आहे, बरोबर. स्त्रियांसाठी किती? 33% आरक्षण आहे मनरेगा योजनेमध्ये. त्याच्यानंतर या कार्यक्रमाअंतर्गत पूर्ण वर्षभर रोजगार पुरवण्याची बांधिलकी आहे. पूर्ण वर्षभर नाही तर केवळ 100 दिवसाचा रोजगार हा काय आहे? पुरवण्याची बांधिलकी आहे किंवा हमी दिलेली आहे. नंतर मनरेगा ग्रामीण रोजगारीवर भर देते, हे विधान काय आहे? बरोबर आहे. हे विधान काय आहे? बरोबर आहे. मनरेगा ग्रामीण आणि शहरी या दोन्ही रोजगारीवर भर देते. शहरी रोजगारीवर भर देत नाही, ग्रामीण भागातील रोजगारावर काय देते? भर देत असते. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. छुपी बेरोजगारी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी म्हणजे बघा काय? शेतमजूर काम करतो पण शेती उत्पादनात भर पडत नाही. म्हणजेच काय? आवश्यकतेपेक्षा जास्त लोक, मजूर लोक हे त्या आर्थिक क्रियेमध्ये लागलेले असतात, उत्पादनामध्ये भर पडत नाही, बरोबर आहे. मजुराची सीमांत उत्पादकता 0 असते. सर्वांनी पाठ केला असेल की प्रच्छन्न बेरोजगारीमध्ये मजुराची जी सीमांत उत्पादकता असते ती काय असते? 0 असते. शेतमजुराकडे अकार्यक्षमता असल्यामुळे बेकारी निर्माण होते. मजूर छुप्या पद्धतीने रोजगार मिळवतात. छुप्या पद्धतीने रोजगार मिळवतात का? नाही, ऑलरेडी ते रोजगारात असतात, परंतु ते रोजगारात असून सुद्धा उत्पादनामध्ये भर पडत नसल्यामुळे एक प्रकारे ते छुप्या पद्धतीने बेरोजगार आहेत असा त्याचा अर्थ असतो. इथं रोजगारामध्ये अकार्यक्षमता आहे म्हणून नाही, तर रोजगार जे श्रम असतात हे श्रम काय आहेत? मोठ्या प्रमाणात हे शेती क्षेत्रामध्ये गुंतलेले आहेत किंवा श्रमाची खूप मोठी गर्दी तिथे झालेली आहे. त्याच्यामुळं आपल्याला छुपी बेरोजगारी किंवा प्रचंड बेरोजगारी दिसत असते. तर पर्याय क्रमांक 1 ए आणि बी जर बघितलं आपण तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. हे जे विधान आहे की अकार्यक्षमता असेल तर त्याला न्यून बेरोजगारी म्हणते, किंवा त्याची कार्यक्षमता नाही आणि कार्यक्षमतेप्रमाणे त्याला रोजगार मिळत नसेल तर त्याला म्हणायचं निम्न प्रतीची बेरोजगारी. पण असं प्रचंड बेरोजगारी किंवा छुपी बेरोजगारी अकार्यक्षमतेमुळे मिळत नाही, बरोबर. तर हे दोन विधान बरोबर आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं काय आहे? अचूक उत्तर आहे. बरं, पुढचे विधान बघूया आपण. खालील विधाने घ्या. महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेची दीर्घकालीन सातत्यता
काही अंशी या कारणामुळे होते की या योजनेला संसाधनातील निम्मा हिस्सा शहरी लोकसंख्येकडून पुरवला जातो. त्याच्यानंतर सार्वजनिक रोजगार हमी योजना म्हणून महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेचे मूळ 1965 साली प्रायोगिक तत्वावर राबवलेल्या पागे योजनेमध्ये आहे. आताच तुम्हाला विचारलं पागे योजना, विस पागे यांनी तो प्रयोग केला होता 1965 ला आणि महाराष्ट्र शासनाने मग 1971-72 पासून रोजगार हमी योजना राबवण्यास सुरुवात केली आणि 1979 ला तशा प्रकारचा कायदा सुद्धा आणला होता. आणि ही योजना 1990 मध्ये रोजगार हमी योजना फलोत्पादन विकासाशी जोडली गेलेली आहे. हे तीनही विधान परीक्षेच्या दृष्टीने बरोबर आहेत हे लक्षात ठेवायचे. तीनही विधान काय आहेत? बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. रोजगार निर्मिती हे आर्थिक नियोजनाचे एक उद्दिष्ट असते. त्याला रिकामी जागा काय उच्च प्राथमिकता देण्यात आली? उच्च प्राथमिकता देण्यात आली नाही. प्रथम दर्जा देण्यात आला नाही. वरीलपैकी एक नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे उच्च प्राथमिकता देण्यात आली नाही. जरी अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असेल तरी सुरुवातीच्या कालखंडामध्ये आर्थिक नियोजनामध्ये रोजगाराला उच्च प्राथमिकता दिली गेली नाही. ही आपल्या प्लॅनिंगवर काय केल्या जाते? टीका केल्या जात असते. या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 आपल्याला सांगता येईल. त्यानंतर बघा खालील विधाने विचारात घ्या. ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा उद्देश ग्रामीण भागामध्ये स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण. ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रम होता ग्रामीण भागामध्ये स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे हे त्याचा उद्देश आहे. बरोबर आहे. स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना उद्दिष्ट शहरी भागामध्ये स्वयंरोजगाराच्या संधी व वेतन रोजगार या दोन्ही मध्ये रोजगार संधी निर्माण करणे हे सुद्धा बरोबर आहे. ऑगस्ट 2011 मध्ये संसदेत पास केलेला नवीन कायदा महात्मा गांधी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कायदा म्हणून ओळखला जातो. तर असा कुठला कायदा आहे का? मला तर काही आढळून आले नाही. म्हणजे अ आणि ब या प्रश्नाच्या अनुषंगाने काय आहे? बरोबर आहे. अ आणि ब जर बघितलं तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं काय आहे? अचूक उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. कोणते विधान खरे नाही? मनरेगाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान खरे नाही? या योजनेच्या लाभार्थीपैकी कमीत कमी 33% लाभार्थी महिला असणे आवश्यक आहे. विधान स्टेटमेंट बरोबर आहे. त्याच्यानंतर वेतनाचे वाटप हे केवळ बँक आणि पोस्ट ऑफिस खात्यामधून व्हायला हवे, परंतु केवळ नाही काही रोखीने होतात असंही आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर ही योजना ग्रामीण कुटुंबातील सर्व प्रौढांना कमीत कमी 100 दिवसाचा रोजगार पुरवतो. सर्व प्रौढांना, कुटुंबातील सर्व प्रौढांना म्हटलेलं नाही. तर हेच विधान चुकीचं आहे. इथं काय म्हटलेलं आहे? कुटुंबातील प्रौढ व्यक्तीला. मग ती प्रौढ व्यक्ती 1 असू शकते, 2 असू शकते, 3 असू शकते, 4 असू शकते किंवा त्यापेक्षा जास्त असू. कुटुंबातील प्रौढ व्यक्तीला 100 दिवसाचा रोजगार. सर्व प्रौढांना प्रत्येकी 100 दिवसाचा म्हटलं तर असं नाही. कुटुंबातील प्रौढ व्यक्तीला 100 दिवसाचा. मग एकापेक्षा अधिक जर प्रौढ व्यक्ती असतील तर ते 100 दिवस त्यांच्यामध्ये वाटून दिले जातात. म्हणून हे जे विधान आहे हे विधान काय आहे? चुकीचं आहे. काय विचारलं आपल्याला? विधान खरे नाही. तर पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं विधान आहे. त्याच्यानंतर ही योजना श्रम प्रधान आहे. बरोबर आहे. श्रम आधारित किंवा जे काही श्रमावर आधारित जे काही रोजगार आहेत तेच पुरवल्या जात असतात. अंग मेहनतीचे काम हे या योजनेच्या मार्फत पुरवले जात असतात. तर पर्याय क्रमांक 3 हे प्रश्नाच्या अनुषंगाने बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न परत एकदा. भगवती समितीच्या 1973 च्या अहवालानुसार सरकारने रोजगार पुरवण्यासाठी खालील उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. याच अनुषंगाने आपण सुरुवातीला सुद्धा प्रश्न बघितला होता. भगवती समिती 1973 लक्षात ठेवायचं. तर ग्रामीण कार्यक्रम, त्याच्यानंतर कृषी सेवा केंद्र, क्षेत्र विकास कार्यक्रम आणि किसान क्रेडिट कार्ड ही कशाची फायनान्सशी निगडीत फायनान्स किंवा वित्तीय क्षेत्राशी संबंधित किंवा कर्ज पुरवठ्याशी संबंधित योजना आहे. मग भगवती समितीच्या शिफारशीनुसार ग्रामीण कार्यक्रम, कृषी सेवा केंद्र आणि क्षेत्र विकास कार्यक्रम हे 3 कार्यक्रम शासनाने काय केले होते? सुरू केले होते. कोणते पर्याय चुकीचे आहेत? तर डी पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाच्या अनुषंगाने लक्षात ठेवा. किसान क्रेडिट कार्ड ही लोकांना विशेषतः शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणारी योजना आहे. 1998 ला सुरू करण्यात आलेले ग्रामीण पतपुरवठा या अनुषंगाने
या योजनेवर आयोगाने प्रश्न वारंवार विचारलेले आहेत. म्हणून किसान क्रेडिट कार्ड काय आहे, कधी सुरू झालेलं आहे, त्याची लिमिट काय हे सुद्धा तुम्ही बघून घ्यायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा, ग्रामीण भागातील बेकारी कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 1973 खालीलपैकी कोणती योजना सर्वप्रथम राबवली? SFDA, रोजगार हमी योजना, नरेगा, IRDP. तर रोजगार हमी योजना इथं वर्ष किती दिलेलं आहे? 1973 दिलेलं आहे, परंतु ऍक्च्युअल ती 1972 ला सुरू झाली. 1979 चा कायदा आहे आणि याचे जनक कोण आहेत? वि. स. पागे आहेत. आणि कामाचा अधिकार पुरवणारी ही भारतातली पहिली योजना आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली रोजगार हमी योजना हे कामाचा अधिकार पुरवणारी पहिली योजना आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. तर एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम हे असू द्या लक्षात. पुढचा प्रश्न मित्र, चला अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर एकूण आपण 40 क्वेश्चन्स हे डिस्कस केलेले आहेत आणि या डिस्कशन मधून नक्कीच तुमच्या अभ्यासाला दिशा मिळणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. अशा रीतीने आपण या लेक्चरमध्ये थांबूया. धन्यवाद मित्रांनो.